ग्रेट. येस. मोर दॅन 67 पीपल हॅव जॉईन. 67 पेक्षा जास्त लोक होतील. एक थोड्या वेळा लोकांना 7:30 ची सवय आहे. आमच्या लोकांना 7:30 ची सवय आहे. बरं. आणि they are used to for webinar jam साठी यूज करत. सो लेट्स सी. सो वेलकम DFF टीम, DFF ग्लॅडिएटर्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला आज एक नवीन गेस्ट आपल्या बरोबर आहेत आणि मी आज सांगलीला पेशंट कन्सल्टेशन मध्येच अजून सुरू आहे कन्सल्टेशन. अजून एक 10-12 पेशंट वाट बघतायत. त्यामुळे मी मॅडमचे इंट्रोडक्शन करून देणार आहे आणि त्यानंतर मॅडम आपलं सेशन कंटिन्यू करणार आहेत. बऱ्याचसारख्या DFF मेंबर्स कडून इमोशनल हिलिंग साठी रिक्वेस्ट आली होती की सर इमोशनल हिलिंग साठी काही एखादं सेशन ऑर्गनाईज केलं किंवा त्याच्या संदर्भात आम्हाला काही मार्गदर्शन केलं तर बरं पडेल. सो माझा त्याच्यामध्ये अभ्यास आहे, पण एखाद्या प्रख्यात किंवा जो त्याच्यामध्ये निष्णात आहे, ज्याचा त्याच्यामध्ये हातखंड आहे, अशा व्यक्तीकडून आपण ते द्यावं असं माझी पण इच्छा होती. आणि फॉर्च्युनेटली आपल्या आदिती मॅडमच्या रेफरन्स मधून संगीता बानगिनकर ना, माझा तुमचं सरनेम मला प्रोनाऊन्स करता येत नाही व्यवस्थित. सो मी तुम्हाला संगीता मॅडमच म्हणतो. सो संगीता मॅडमचा एमएससी मॅथमॅटिक्स कॉर्पोरेट मध्ये मॅडमने भरपूर वर्ष काम केलेलं आहे. उडान या संस्थेबरोबर जॉमेट्रिक्स, CDPLM या ठिकाणी मॅडमचा अनुभव आहे. आणि त्यानंतर त्या एका त्याच्या चॅरिटेबल संस्थेबरोबर त्यांनी काही वर्ष काम केलं. बऱ्याचसारख्या पेरेंट्सना अडॉप्ट केल्यानंतर त्यांचं काउन्सिलिंग करणं, पेरेंटल काउन्सिलिंग करणं, हे सगळं करत असताना त्यांना जाणवलं की बऱ्याचसारख्या लोकांना आज इमोशनल हिलिंगची गरज आहे. बऱ्याचसारखे इमोशन जे असतात त्या कशा पद्धतीने व्यक्त केल्या पाहिजेत, कशा पद्धतीने त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे, ते इमोशन्स कशा पद्धतीने जाणल्या पाहिजेत, याची स्टेप बाय स्टेप सिस्टीम संगीता मॅडमने डेव्हलप केली. आणि जेव्हा हे इमोशनल गॅप्स आपण रिमूव्ह करतो त्यावेळेला मिरॅक्युलस रिझल्ट त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. मग ती हेल्थ मध्ये असेल, तुमच्या वेल्थ मध्ये असेल, तुमच्या लाईफ मध्ये कुठली सक्सेस मिळवायची असेल, तर जसं तुम्ही चांगल्या पद्धतीने एक चांगली ट्रीटमेंट घेणं, औषधोपचार करणं गरजेचं असतं, तसं इमोशनल हिलिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमची आजारमुक्ती पण होऊ शकत नाही आणि तुमच्या आयुष्यात सक्सेस सुद्धा मिळू शकत नाही. हे मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्स मधून अनुभवलेलं आहे. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये ग्रॅटिट्यूड, तुमचं मन पूर्ण ग्रॅटिट्यूडने भरत नाही आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातनं पूर्ण रिग्रेट, संपूर्ण निगेटिव्हिटी तुम्ही बाहेर काढत नाही, तोपर्यंत तुमच्या आयुष्यात सक्सेस येत नाही, कुठल्याही बाबतीमध्ये असेल. आज आपल्याला एवढे सगळे पेशंट्स डायबिटीस मधून मुक्त होताना दिसत आहेत, त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी येताना दिसते. त्याच्यामध्ये कुठेतरी ती अंतःप्रेरणा असते आणि ती इमोशनल लेवलवरचं वेलबिंग असतं. आणि हो, तुम्ही सगळेजण ऍग्री करत असाल. सो फार वेळ न मी घेता आजचे जे आपले गेस्ट आहेत संगीता मॅडम, त्यांचं आपण सगळेजण स्वागत करूया. सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये, हे झूमचं सेशन आहे, सगळ्यांनी वेलकम संगीता मॅडम, वेलकम संगीता मॅडम. आपल्या DFFच्या रिच्युअल प्रमाणे सगळ्यांनी संगीता मॅडमचं मोठ्या हृदयाने संगीता मॅडमचं आपण सगळेजण स्वागत करूया. थँक्यू. नमस्कार संगीता मॅडम. आय थिंक एवढी इंट्रोडक्शन होती, अजून भरपूर बोलता आला असतं. मॅडमला पुढे 8:30 वाजता अजून एक सेशन आहे, त्यामुळे 1.5 तास वेळ आपण मॅडमला देऊया. आणि लेट्स वेलकम संगीता मॅडम. तुमच्याबद्दल थोडीशी ब्रीफ इन्फॉर्मेशन मॅडम पहिल्यांदा द्या. माझ्याकडनं काही इन्फॉर्मेशन राहिली असेल तर ती तुम्ही प्लीज कम्प्लीट करा. आणि कॅरी ऑन, बेस्ट ऑफ लक. आणि सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू व्हेरी मच, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ DFF कम्युनिटीसाठी दिला आणि तुमचं हे जे नॉलेज आहे ते आमच्या बरोबर शेअर केलं, याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुमचं थँक्यू, मनापासून आभार. थँक्यू सर. तुम्ही असाल की नाही माहित नाही, नंतर शेवट होताना सेशन, म्हणून आताच आभार मानते की तुमच्या. ऐकणार आहे. अच्छा, कारण की कसं आहे ना, होतील माझे 9:08 पर्यंत मी परत जॉईन. अरे वा, नक्की या. कारण की कसं आहे ना, म्हणजे मेडिकल फील्ड मध्ये या सगळ्या गोष्टींना मान्य करून त्याच्यावरती काम करायची इच्छा असणं आणि त्याच्यासाठी कोणाला तरी बोलवणं, हे खूप मोठं मन लागतं त्याच्यासाठी. त्यामुळे तुम्ही ते खूप आनंदाने करताय, याचं म्हणजे बघूनच छान वाटलं मला. आणि त्यामुळे म्हटलं की नक्की. तर सर बरंच बोलले माझ्याबद्दल. थोडस फक्त जरा जसं सरांनी सांगितलं की माझाही जर्नी थोडासा कॉर्पोरेट मधनं टेक्निकल, डोक्याने विचार करणं, लॉजिकली विचार करणं, ह्या सगळ्या ह्याच्यातनं जाऊन मग कुठेतरी असं वाटलं की बऱ्याचशा गोष्टींना खरंच आपलं लॉजिकल माइंड नाही उत्तरं शोधू शकत आणि त्याच्याही परे काही गोष्टी आहेत.
तर ते काय आहेत याचा थोडासा अभ्यास करण्यासाठी म्हणून गेले 15 वर्ष मी सिद्ध समाधी योगा हे बऱ्याच जणांना माहिती असेल मेडिटेटिव्ह प्रॅक्टिस आहे ती फॉलो करते. सो त्याच्यातही मला डीप मेडिटेशन्स बरेच ऍडव्हान्स कोर्सेस केल्यानंतरही जाणवलं की काही क्लिअरन्सेस किंवा काही गोष्टी आहेत की ते त्याच्याही परे काम करावं लागतंय. म्हणून मग थोडंसं हिलिंगकडे वळले. 6 वर्षापूर्वी मग मी हिलिंग शिकायला सुरुवात केली. सो बऱ्याचशा हिलिंग मोडॅलिटीज लोकांना आजकाल माहिती झाल्या आहेत. तर त्याच्याबद्दल थोडंसं बोलते आणि मग सेशन सुरू करूया. सगळेजण जर थोडंसं पाणी जवळ ठेवलं तर बरं होईल. म्हणजे तुम्ही एक ग्लास भरून किंवा छोटी बॉटल काहीतरी ठेवा आणि एक घोट का होईना पिऊन बसा. शरीरात पाणी असणं खूप महत्वाचं असतं ज्यावेळेस आपण एनर्जी वर्क करतो, ज्यावेळेस आपण ऊर्जेवरती काम करतो. सो हवं असेल तर मी 1-2 मिनिटाचा गॅप घेते आणि तुम्ही सगळेजण पाण्याची बॉटल घेऊन या वाटल्यास, नसेल सोबत तर. ओके. सो ऊर्जा म्हणजे काय? तर जसं आपल्या आयुर्वेदामध्ये आपण नेहमी म्हणायचो आपल्या इथे लिहिलेलं आहे असं आपल्या पुराणांमध्ये किंवा आपल्या सगळ्या भारतीय संशोधनामध्ये हे लिहिलेलं आहे, की आपल्या शरीरामध्ये नाडी आहेत. किती नाड्या आहेत? तर 72,000 नाड्या आहेत, की जे कधी काळीपर्यंत रादर म्हणजे आय थिंक 5 वर्षापर्यंत किंवा 10 वर्षापर्यंत जे ॲलोपॅथी किंवा मेडिकल सायन्स आहे ते मान्य करत नव्हतं, की असं काही नसतं. पण आता ऑरा स्कॅन पण होतात. नंतर आता नाडी जे आपण मेरिडियन्स म्हणतो त्याचेही स्कॅन होतात आणि ते काही प्रमाणात का होईना पण मेरिडियन्स हे दिसतायत आता लोकांना. आणि दिसल्यानंतर मग सगळ्यांचाच विश्वास होतो, की अच्छा ह्याच्यावरती आपण काम करू शकतो. की जसं साधी गोष्ट आहे, की ज्यावेळेस आपण प्राणायाम करतो, अनुलोम-विलोम सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असतं. त्यावेळेस आपण काय करतो, एका नाकपुडीने श्वास घेऊन दुसऱ्या नाकपुडीने सोडतो. राइट? म्हणजे काय करतो, तर आपण आपल्या ज्या दोन्ही नाडी आहेत, मुख्य नाडी, चंद्र नाडी आणि सूर्य नाडी, त्याचं क्लिनिंग करून त्या दोन्ही नाडी आपण ॲक्टिव्हेट करतो आणि त्या दोन्ही नाडी एकत्र चालू राहिल्या, की नंतर आपली जी सेंट्रल नाडी आहे आपली, सुषुम्ना नाडी, ती पण ॲक्टिव्हेट होते. सो म्हणजे काय होतं, तर आपल्या पूर्ण जी शरीराची आपली एनर्जी बॉडी आहे, त्याच्यावरती काम करायला सुरुवात होते. बऱ्याच जणांना चक्र पण माहिती आहे, की आपल्या शरीरामध्ये एनर्जी सेंटर्स आहेत, ज्याला म्हणतो आपण ऊर्जेचे स्रोत आहेत. त्या ऊर्जेच्या स्रोतांना नावं दिलेली आहेत. ते आपले मेन जे आहेत मुख्य असे 7 चक्र असतात आणि बाकी अजून बरेचसे चक्र असतात, की जे तुमच्या शरीरभर पसरलेले असतात. तर ह्या चक्रांवरती पण बऱ्याच वेगवेगळ्या मोडॅलिटीजमध्ये काम करता येऊ शकतं. बऱ्याच जणांना रेकी माहिती असतं. समहाऊ रेकी बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. तर रेकी काय करतं? तर रेकी तुमच्या शरीरामधली जी एनर्जी आहे ती बदलवायचा प्रयत्न करतं. जी कुठली एनर्जी आहे की जी तुमच्या शरीरात त्रास देती आहे, त्या एनर्जीला काढून आपण तिथे चांगली एनर्जी कशी घेता येईल ह्याचा तो प्रयत्न असतो किंवा हे सगळं आपण त्याच्यात करत असतो. ओके. तर अशा ज्या एनर्जी किंवा ऊर्जेवरती काम करणाऱ्या बऱ्याच मोडॅलिटीज आहेत. मोडॅलिटीज म्हणजे वेगवेगळ्या आपण ब्रांचेस म्हणूया. जसं आपल्या मेडिकलमध्ये ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, नॅचरोपॅथी आहे किंवा आयुर्वेद आहे. अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या ज्या पॅथी आहेत, की जे शरीरावरती कुठेतरी अ, व्याधींवरती काम करतं. तसंच आपल्या ज्या मनाच्या व्याधी आहेत, त्याच्यावरती काम करण्यासाठी खूप वेगवेगळ्या मेथड्स आहेत. सो त्या वेगवेगळ्या मेथड्स कुठल्या? तर आत्ता जी मी एक प्रेयर लावली होती, बाकीचे सगळेजण जॉइन व्हायचे आहेत म्हणून. तर ती सुद्धा एक छोटीशी मोडॅलिटी आहे. पण त्याचा इफेक्ट म्हणजे भन्नाट इफेक्ट आहे त्या मोडॅलिटीचा. फक्त म्हणजे सिंपल बघायला गेलं तर एक 4 वाक्य फक्त म्हणायची असतात आणि त्या 4 वाक्यातनं आपण आपली एनर्जी, आपली ऊर्जा बदलवू शकतो. तर अशा बऱ्याच मोडॅलिटीज असतात. त्याच्यातल्या एक 10-15 मोडॅलिटीज तरी मी शिकले. आणि या मोडॅलिटी शिकत शिकत असताना लोकांना शिकवणं आणि लोकांवरती काम करणं हा छंद म्हणा किंवा ध्यास आहे, की ते केल्याशिवाय करमत नाही, स्वस्थ बसवत नाही आणि मग दिवसाचे 10ही तास काम करावं लागलं तरी मी करते. सो त्याच्यासाठी थोड्याशा बाकीच्या गोष्टी कॉम्प्रोमाईज कराव्या लागल्या तरी करते.
सो हे जे आपण म्हणतो की म्हणजे मला लोक म्हणतात की तू वेडी आहेस, तर वेडेपणा असल्याशिवाय काहीतरी वेगळं काम करता येत नसतं आयुष्यात, हे तुम्हालाही मान्य असेल. तर असा हा वेडेपणा मी करत असते आणि त्याच एका वेडेपणात मागच्या वर्षी जेव्हा लॉकडाऊन झालं, त्यावेळेस मग मी अर्थात एम-एस-सी मॅथ्स, IIT मुंबई, कॉर्पोरेट करिअर केलेली वगैरे असल्यामुळे मी बरेचसे कमर्शियल कामं पण करते आणि एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज पण घेते. सो ते क्लासेस सडनली आता बंद होणार. शाळांमधनं मी काही ॲक्टिव्हिटीज घेते त्या बंद होणार. शाळाच बंद झाल्या. मग आणि मी जे नॉर्मली ऊर्जेवरती काम करायची, हीलिंग करायची ते इन पर्सन करायचे. माझ्या घरी क्लायंट्स यायचे आणि मी त्यांच्यावरती काम करायचे. मग तेही कमी झालं सडनली कारण की स्ट्रिक्ट लॉकडाऊन होता आपला मागच्या वर्षीचा. त्या सगळ्या ह्याच्यात मग मी स्वतःवरती काम कसं करता येईल, की आता ह्याच्यातनं आपण अजून काय वेगळं करू शकतो आणि लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल. कारण की ती जी मानसिक अवस्था ज्याच्यातनं आपण सगळेजण गेलेलो आहोत, ती काही जणांना खरंच भयानक होती. काही जणांना ठीकठाक होती. काही जणांना कदाचित वाटलं, की "अरे वाह! छान झालं." म्हणजे आपल्याला स्वतःला वेळ देता आला. सो मी त्या थर्ड कॅटेगरी मधली आहे, की मला मजा आली त्या लॉकडाऊनची, की मी अजूनही माझ्या घराच्या बाहेर फारशी पडत नाही. महिना-महिना मी बाहेर जात नाही आणि मला मस्त काम करायला आवडतं आणि मी अशी काम करते ऑनलाईन आणि घरात जे काही आहे ते आणि स्वतःवरती काम करते. सो प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव आहे. तर जे काही मी शिकले ते लोकांपर्यंत कसं नेता येईल, त्या प्रयत्नातनं मी आत्ता ॲक्चुअली मार्चमध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये मी विचार करायला लागले आणि मार्चमध्ये तो प्रोग्राम सुरू केला. 21 दिवसाचा मी प्रोग्राम तो सुरू केलाय. 21 दिवस रोज पाऊण तास ते 1 तास ते 1.5 तास लोकांना जशा गप्पा करायच्या आहेत त्याच्याप्रमाणे तो वेळ बदलत जातो. असा तो प्रोग्राम डिझाइन केलाय, की ज्याच्यात रोज काहीतरी वेगळं ऊर्जेवरती काम करतो आणि तुमच्या मानसिक संतुलन किंवा अ, जे आपले विचार, आचार आपण जे म्हणतो, त्याच्यात बदल कसे करता येतील आणि त्याची जाणीव आणि दुसरी म्हणजे आपल्या शरीराची जाणीव. ओके. बरेचदा आपण आपलं शरीर खूप गृहीत धरलेलं असतं आणि म्हणून मग आपल्याला असे वेगवेगळे अ, त्रास किंवा आजार जडावतात. कारण की आपण त्याच्याकडे कधी लक्षच देत नाही बरेचदा. सो हे कसं लक्ष द्यायचं किंवा स्वतःलाच आपण कसं बघू शकतो, तर तो हा जो प्रवास आहे स्वतःकडे बघण्याचा, तो या 21 दिवसात बऱ्यापैकी कव्हर करायचा प्रयत्न करतेय मी आणि बऱ्याच जणांना अनुभव आहेत, की त्याच्यातनं काहीतरी भन्नाट वाटतंय, छान वाटतंय, मजा वाटतीये. तर अदिती मॅडमकडे मी काही फीडबॅक वगैरे शेअर केलेले आहेत बहुतेक. तर ते हवं असेल तर त्या तुम्हाला शेअर करतील. तुम्ही वाचू शकता. आणि इन जनरल लोकांना हे कळावं, की हे काय आहे? ह्याच्यासाठी मी जनरल असे सेशन्स घेत असते, की ज्याच्यातनं लोकांना एका सेशनमधनं तरी ॲट कळावं, की या 21 दिवसात मी काय अनुभव घेऊ शकणार आहे. म्हणून मग असे सेशन्स प्लॅन करत असते आणि थँक यू डॉक्टर भाग्येश, की त्यांनी मला इन्व्हाईट केलं आणि इतक्या मोठ्या ग्रुपसमोर हे काम प्रेझेंट करायला किंवा तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी एक मस्त संधी दिली मला आणि करून बघूया काहीतरी छान वाटेल तुम्हाला याचा नक्की म्हणजे गॅरंटी म्हणता येत नाही, पण नक्की विश्वास आहे मला, की हे केल्यानंतर प्रत्येकात काही ना काही फरक नक्की होतो. तो कोणाच्यात किती होतो हे प्रत्येक त्या व्यक्तीवर अवलंबून असतं, की जसं मी साधं उदाहरण देते, की आपल्याला ताप आल्यानंतर औषध घेतल्यावरती प्रत्येकाला ताप किती वेळात जातो, हे नाही सांगता येत. क्रोसिन घेतल्यानंतर कदाचित 15 मिनिटात ताप उतरतो, काही वेळेस अर्धा तास लागतो, काही वेळेस 2 तास लागतात. राइट? पण ताप कमी होतो त्या पॅरासिटामॉलने. तर तसंच आहे ऊर्जेचं पण काम, की ज्यावेळेस आपण ऊर्जेवरती काम करतो, त्यावेळेस त्याचे परिणाम प्रत्येकाला हे वेगवेगळे दिसतात आणि दिसतात ह्याची मात्र शाश्वती आहे. तर आज एक छोटंसं आधी आपण मेडिटेशन करूया. छोटंसं म्हणजे एक तरी मला वाटतं 20-25 मिनिट लागेल आणि त्या मेडिटेशन नंतर काही गोष्टी मी तुम्हाला सांगेल त्या करा. म्हणजे बेसिकली इन्स्ट्रक्शन देते. मेनली मराठीतनं घेणार आहे. तर एखादं वाक्य, एखादा शब्द कदाचित इंग्लिशमधनं येईल. बऱ्याच वर्ष इंग्लिश बोलायची सवय लागल्यामुळे ते जरा मध्ये-मध्ये नडतं कधी-कधी. पण आत्ताच मी एक रिसेंटली 21 दिवसाची मराठीतनं बॅच केली. त्यामुळे मजा आली होती. तर मराठीतनं घ्यायचा प्रयत्न करतीये आणि एक 25-30 मिनिट शांत डोळे बंद करून जिथे कुठे तुम्ही बसलेला आहात, खाली फरशीवर बसलेला असाल तरी चालणार आहे, गादीवर बसलेला असलात तरीही चालणार आहे, खुर्चीत खाली पाय सोडून बसलेला असलात तरीही चालणार आहे.
ओके, फक्त तुम्ही कम्फर्टेबल आहात ते बघा, की जेणेकरून तुम्हाला पुढच्या 15-20-20-25 मिनिटात उठून दुसरीकडे बसायची इच्छा होणार नाही. ओके. आणि मध्ये मला कोणाचा तरी व्हिडिओ दिसला, की कोणीतरी ड्रायव्हिंग करत होतं. सो ड्रायव्हिंग करत असाल तर तुम्ही फक्त ऐकू शकाल. मेडिटेशन प्लीज करू नका. इन्स्ट्रक्शन प्लीज फॉलो करू नका, मी सांगतेय त्या. ओके. म्हणजे डोळे बंद तर नाहीच करणार हे माहिती आहे, पण पुढचं मी जे सांगते आहे मेडिटेशनच्या पुढचं तेही करू नका प्लीज. ओके. मला वाटतं म्हणजे जे ड्रायव्हिंग करतायत त्यांनी होपफुली ऐकलं असावं. तर ते प्लीज तेवढं करा. ओके. किंवा कुठे शक्य असेल तर गाडी बाजूला घेऊन अर्धा तास जर तुम्ही थांबू शकत असाल तर गाडीत मेडिटेशन केलं तरी चालणार आहे. ओके. रेस्टॉरंटमध्ये सुद्धा मेडिटेशन केलेलं आहे माझ्या पार्टिसिपंटनी, थांबून ढाब्यावरती बसून वगैरे. सो फिलिंग येतं आणि छान वाटतं याची गॅरंटी आहे. ओके. मी फक्त माझी खिडकी बंद करते, जरा खाली लहान मुलं खेळतायत तर आवाज बराच आहे, तर तुम्हालाही तो आवाज डिस्टर्ब नको व्हायला म्हणून खिडकी बंद करून आले. आदिती आहेस का तू? हो आहे. मी तुला होस्ट करू का? कारण की लोक जे मध्येच जॉईन होतील ना ते त्यांना अनम्यूट असले तर म्यूट करावं लागेल. हो हो चालेल. तुला झूम माहिती आहे ना? हो हो. हा, पार्टिसिपंटची लिस्ट ऑन ठेव, म्हणजे म्यूट ऑल कर. पण प्रॉब्लेम हा होणार आहे की नको असू दे, मीच करते, कारण की तू म्यूट ऑल केलं की मी म्यूट होणार ग. हो. को होस्ट नाहीये, त्यामुळे प्रॉब्लेम होईल. मीच करते, असू दे, मी डोळे फाईन उघडेल फाईन. मध्ये. ओके. संगीता मॅडम, आपण बोला. एंट्री वरती लोकांना म्यूट ठेवलंय ऑटोमॅटिक. पण तरी लोक अनम्यूट होत आहेत. म्हणजे आता सुद्धा 2 लोक अनम्यूट आहेत. झाल्यानंतर अनम्यूट केलं असेल, पण एंट्रीला आपण म्यूट ठेवलं. हो ना, पण तरी लोक अनम्यूट होत आहेत. आणि आता ग्रुप इतका मोठा आहे की हे बघा, आता मी म्यूट ऑल केल्यानंतर पण 2 जण अनम्यूट आहेत. पाटील सर, भारत पाटील, मी तुम्हाला आता दुसऱ्यांदा म्यूट केलंय, प्लीज म्यूट राहा, अनम्यूट करू नका प्लीज. म्यूट राहा म्हणाले तुम्ही म्यूट अनम्यूट करू नका, आता कुणीही अनम्यूट करू नका प्लीज. ओके. भारत पाटील सर, तुम्ही परत अनम्यूट झाला आहात. नाही, मी करते तुम्हाला म्यूट, फक्त तुम्ही काहीच करू नका. व्हिडिओ ऑन करायचा असेल तर व्हिडिओ ऑन करा फक्त, अदरवाईज म्हणजे माईकला टचच करू नका आता, म्हणजे मग तुम्ही म्यूट राहाल. स्मिता बेडेकर, परत तुम्ही अनम्यूट झाला आहात. सगळ्या पार्टिसिपंट्सनी प्लीज म्यूट राहा, अदरवाईज आपण जे छान सेशन बघणार आहोत त्याचा सगळ्यांना आपल्याला छान इफेक्ट मिळणार नाहीये. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी प्लीज अनम्यूट राहा आणि अनम्यूटच राहाल याची काळजी घ्या प्लीज. अनम्यूट राहा म्हणते. अनम्यूट नाही, म्यूट 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 आदिती. राहा, म्यूट 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 राहा. राहा ओके. सगळ्यांनी. ओके ओके. सगळ्यांनी म्यूट राहा. मी म्यूट करतेय सगळ्यांना, अनम्यूट करू नका प्लीज. ओके. ओके. येस. नमस्कार. प्रश्न आपण नंतर घेऊया. प्रांजली, तुम्ही अनम्यूट झालाय. सागर, तुम्ही आहात का? नाही, पण मला परत अनम्यूट नाही करता मी येणार. म्यूट केलंय आता. म्यूट नाही आहात प्रांजली, तुम्ही परत अनम्यूट आहात. आता परत 5-6 जण तरी मला अनम्यूट दिसतायत. सगळ्यांनी म्यूट करा आणि म्यूट आहे हे सांगायला अनम्यूट करू नका. म्यूट करा आणि म्यूटच राहा. आय नो. ओके. आणि मला वाटतं हे जे नवीन लोक जॉईन होत आहेत ना ते अनम्यूट होत आहेत परत. रामेश्वर खरात पण मी मला वाटतं 2-3दा तुम्हाला म्यूट केलंय, अनम्यूट करू नका प्लीज, नाहीतर मग आपली बॅच म्हणजे मेडिटेशन सुरू करायला अजून वेळ जाईल.
मला पार्टिसिपंटचा नंबर वाढताना दिसत नाही आदिती, आणि कंटिन्युअसली म्यूट अनम्यूट होत आहेत लोक. कारण की 110च आहे पार्टिसिपंटचा नंबर. संध्या नाईक, प्लीज अनम्यूट नका हो. मी तुम्हाला म्यूट केलंय, तर म्यूटच राहा. म्यूटच राहा म्हणतात. हा, म्यूट राहा. संदीप, तुम्ही परत म्यूट अनम्यूट झालात. प्लीज अनम्यूट होऊ नका. तुम्ही करूच नका ना, माईकला क्लिकच करू नका कोणीच आता. माईकला तसंच ठेवा. संध्या, तुम्ही परत अनम्यूट झालात. ओके, मागे आपल्या बॅकग्राऊंडला थोडासा आवाज असतो आणि तो आवाज आपल्याला मग त्रासदायक होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांच्या मदतीसाठी म्हणून म्हणतीये की सगळेजण जर म्यूट राहिले तर थोडासा सायलेन्स मिळतो सगळ्यांना, की जसं आपण हॉलमध्ये आपण इझिली तो सायलेन्स क्रिएट करू शकतो, ऑनलाईन मध्ये हा असा करता येऊ शकतो. आणि तुमच्याही आजूबाजूला जर शांतता राहिली तर ते बेस्ट. त्यामुळे जर मुलं खेळत असतील तर त्यांना थोडंसं इकडे तिकडे राहायला सांगा आता एक अर्धा तास तरी. आणि कोणीच अनम्यूट करून बोलू नका आता. आपण प्रश्नोत्तर घेऊया नंतर. मी देणार आहे वेळ त्याच्यासाठी, मी आहे इथे. ओके, सो त्याची घाई नाहीये, त्यामुळे आपण प्रश्नोत्तर घेऊया. ओके, सगळ्यांना हवं असेल तर एक घोटभर पाणी प्या. तहान लागली असेल तर थोडं जास्ती प्यायला तरी चालणार आहे, पण ऍटलिस्ट एक घोटभर पाणी प्या. थँक्यू. आता सगळेजण मस्त म्यूट आहात, असेच राहा. ओके, आणि एक छान अनुभव घेऊया सगळे मिळून. डोळे बंद करूया. ज्यांना कोणाला चष्मा आहे त्यांनी चष्मा बाजूला काढून ठेवला तरी चालेल. म्हणजे स्क्रीनकडे न बघता फक्त ऐकून आपल्याला हे मेडिटेशन करायचंय. श्वासावरती लक्ष केंद्रित करूया. 3 दीर्घ श्वास आपल्या पद्धतीने, जो काही नॅचरली आपण दीर्घ श्वास घेतो आपला. ओके, म्हणजे बाकी कोणी कसे घेतात ह्याचा विचार न करता तुमचं दीर्घ श्वसन करायचंय. आणि प्रत्येकाने एक हात जो आहे तुमचा हाताचा पंजा तो तुमच्या नाभीवरती ठेवायचा, हलका, फक्त पोटाला स्पर्श होईल असा, आणि श्वसन करायचंय. श्वास आत घ्यायचाय आणि श्वास बाहेर सोडायचा आहे. कुठल्याही प्रकारचा हा प्राणायाम नाहीये. आपण फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित करतोय आणि आपला श्वास कसा आहे ह्याच्याकडे आपण लक्ष देतोय. श्वास आत घ्यायचाय, बाहेर सोडायचंय. श्वास आत घ्यायचाय, बाहेर सोडायचंय. आणि आता आपल्या हाताकडे लक्ष देऊया की श्वास आत घेताना आपलं पोट फुगतंय का, आपला हात वर येतोय का, बाहेर येतोय का, आणि ज्यावेळेस आपण श्वास सोडतोय त्यावेळेस आपलं पोट आत कुठेतरी आपल्या पाठीच्या कण्याकडे जातंय का, आणि हात आपला आत जातोय त्याच्यासोबत, हे होतंय का, हे प्रत्येकाने चेक करायचंय. सांगायचं नाही, फक्त चेक करायला सांगितलंय की असं होतंय का. ज्यावेळेस आपण श्वास घेतोय त्यावेळेस पोट बाहेर येतंय आणि त्या पोटासोबत आपला हात पण बाहेर येतोय, आणि ज्यावेळेस आपण श्वास सोडतोय त्यावेळेस आपलं पोट आत जातंय आणि हात पोटासोबत आत जातोय. ज्यांचं कोणाचं असं होत नसेल त्यांनी फक्त लक्षात ठेवायचंय की आपलं काय होतंय नेमकं. आणि ज्यावेळेस आपण याच्या नंतर सेशन नंतर ज्यावेळेस आपण प्रश्नोत्तर घेऊ त्यावेळेस मला विचारा, मी याचं उत्तर देते तुम्हाला की काय करणं अपेक्षित आहे. तुम्ही एकाच जरी होत नसेल तरी सुद्धा आपण या मुद्द्यावर नक्की बोलूया. फक्त आता सगळ्यांनी लक्ष देऊन आपला श्वास कसा आहे याच्याकडे बघायचे. अजून एक लक्ष द्यायचा प्रयत्न करा की श्वास घेताना किती वेळ घेतोय आपण. म्हणजे समजा जर आपल्याला अंक मोजायला सांगितले 1 2 3 4 5 असं किती मोजू शकतोय हळू अंक. कदाचित तुम्ही 1 2
3, काही जणांचं 4 होईल, काही जणांचं 5 पण होईल. आणि मग त्याच स्पीडने आपण श्वास सोडताना पण अंक मोजणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हे होणार नाही प्रत्येकाचं. प्रयत्न करू नका. तुमचं स्वतःचं किती होतंय तेवढंच बघायचं आहे. ज्यावेळेस मी अंक मोजते त्यावेळेस माझं श्वसन दोन्ही चालू असतं. ज्यावेळेस आपण श्वास सोडतो त्यावेळेसच आपण बोलू शकतो. त्यामुळे माझ्या अंकाला महत्व देऊ नका की अरे वा मॅडमचं किती 8 पर्यंत वगैरे अंक मोजले, असं नसतं. ज्यावेळेस मी शांतपणे बसेल आणि करेल त्यावेळेसचे माझे अंक वेगळे असू शकतात. सो तुम्ही तुमचे अंक फक्त लक्षात ठेवायचे आहे आणि श्वास सोडतानाचे अंक श्वास घेतानाच्या अंकापेक्षा जास्ती आहेत का हे आपण नंतर सांगूया. आणि एक आपली लय असते श्वास घेणं आणि सोडणं. त्या लयीकडे आपण लक्ष देणार आहोत. हळुवारपणे हेच लक्ष आपण आपल्या डोक्याकडे नेणार आहोत आणि आपल्या डोक्याचा जो टाळूचा भाग आहे, मध्य भाग, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करूया. आणि मगाशी मी जे बोलले तुम्हाला की आपल्या शरीरामध्ये जे ऊर्जेचे मुख्य 7 स्रोत आहेत, सेंटर आहेत, त्याच्यातलं एक मुख्य केंद्र जे डोक्यावरती आहे आपल्या, की त्याला आपण सहस्त्र चक्र म्हणतो. ते चक्र तिथे आहे असं तुम्ही विचार करू शकता. प्रत्येकाला जाणवेल असं नाही. आणि ते चक्र कसं आहे एखाद्या उमलत्या फुलासारखं वाटू शकतं. म्हणजे कुठलं फूल वगैरे वगैरे तेही तुम्हाला दिसत असेल तर नक्की बघा. कमळाचं फूल आहे की अजून कुठलं फूल आहे, त्याला कलर सुद्धा दिसू शकतो, त्याचा साईज सुद्धा दिसू शकतो तुम्हाला. सो तो दिसत असेल तर तो बघायचा प्रयत्न करायचा, डोळे बंद ठेवून. आणि हे जे सहस्त्र चक्र आहे त्या चक्रामधनं आपल्या शरीरामध्ये आपण ऊर्जा घेणार आहोत. तर आपल्यावरती एक काहीतरी सुप्रीम पॉवर आपण ज्याला म्हणतो, की ज्याला कदाचित आपण देव म्हणतो किंवा ब्रह्मांड म्हणतो किंवा निसर्ग म्हणतो किंवा माझ्यावरती कोणीतरी आहे, हा प्रत्येकाचाच विश्वास असतो. तो मूर्तीत जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपण देव म्हणतो. आणि ह्या ऊर्जेकडनं आपल्यावरती भरपूर आशीर्वाद आहेत किंवा प्रेम येत राहतं आपल्यावरती. हे सगळ्यांना माहिती असतं, पण आता त्याचा अनुभव घेऊया. तर एक प्रकाशाचा झोत तुमच्या डोक्यावरती येतोय असं फील करा. आणि हा कुठल्या कलरचा प्रकाश आहे तो बघा. सोनेरी आहे, चंदेरी आहे की पांढरा स्वच्छ आहे की रंगीत आहे, आणि कुठलाही रंग असू शकतो. कलर दिसत नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. प्रकाश झोत दिसत नसेल तरीही काहीही प्रॉब्लेम नाही. प्रकाश झोत दिसत नसेल तर अशी वाऱ्याची झुळूक किंवा काहीतरी असा एक पाण्याचा आपल्यावरती प्रवाह, असे कुठलीही फिलिंग्स येऊन डोक्यामध्ये थोड्याशा, कदाचित काही जणांना का होईना पण झिंझिण्या किंवा आपण जे म्हणतो मुंग्या आल्यासारखं जाणवतं. ते जाणवत असेल तर अनुभव घ्या त्याचा, नसेल जाणवत तरी काहीही हरकत नाहीये. आणि हा जो प्रकाश आहे तो आपण आपल्या शरीराच्या आत येऊ देणार आहोत आणि सगळीकडे त्या शरीरात पसरू द्यायचे. या प्रकाशाला पसरू द्यायचं म्हणजे हाताने टॉर्च घेऊन फिरतोय आपण तसं नाही, फक्त इच्छा. ज्यावेळेस आपला हा विलिंगनेस असतो की मी ही ऊर्जा अनुभवतोय, त्यावेळेस शरीरातला कण कण ती ऊर्जा अनुभवण्यासाठी आसुसलेला असतो. म्हणजे शरीराकडे आपण जसं लॉजिकल थिंकिंग अनालिसिस करतो तसं काही करत नाही. तर शरीराच्या कणांकणांमध्ये हे पोचू द्यायचं आहे हा प्रकाश.
आणि हाच प्रकाश तुमच्या हृदयामध्ये पण येतोय आणि हृदयामध्ये जे काही जडत्व आलेलं आहे, कशामुळे येतं? नको त्या भावना आपण कोंदून ठेवलेल्या असतात तिथे, नको ते विचार दाबून ठेवलेले असतात, किंवा आपल्याला काहीतरी बोलायचंय पण आपण बोलत नाही की नको, कोणीतरी दुखवेल, कोणाला काहीतरी त्रास होईल. सो अशा अगणित गोष्टी तिथे आपण डांबून ठेवलेल्या आहेत आणि म्हणून आपल्या हृदयावरती कायम प्रेशर असतं. सो आता या प्रकाश जो काही ऊर्जा येते, त्या ऊर्जेच्या माध्यमातून आपण आपल्या हृदयातलं जे काही हे साचलेलं भांडार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला काहीही उपयोग होत नाही, या सगळ्या गोष्टीला श्वासाद्वारे बाहेर पडू द्यायचे. म्हणजे कसं, तर ज्यावेळेस तुम्हाला अति दुःख होतं किंवा तुम्ही अति दमता, त्यावेळेस आपण काय करतो, तर श्वास आपण तोंडावर ते बाहेर टाकतो आणि मग आपल्याला छान वाटतं, शरीरामध्ये कुठेतरी शांतता वाटते. तसंच नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे, जसं आपण तोंडाने जर एखादी मेणबत्ती फुंकतो तशी जर फुंकली तर ही सगळी ऊर्जा जी आहे साचलेली ती बाहेर पडायला मदत होते. त्यामुळे तोंडाने श्वास सोडला तरी सुद्धा चालेल पुढचे 5 मिनिट, किंवा नाकाद्वारे सुद्धा जेव्हा श्वास सोडतोय त्यावेळेस ही ऊर्जा बाहेर पडतीये, एवढी फक्त इच्छा ठेवा आणि लगेच तुमच्या हृदयामध्ये कुठेतरी हलकेपणा जाणवेल, एक छानसं फिलिंग येईल, कुठेतरी बरं वाटतंय असं वाटेल. आणि आता या हृदयामध्ये ही जी प्रेमरूपी ऊर्जा भरली आहे, त्या ऊर्जे थ्रू आपण आपली पूर्ण बॉडी, आपलं शरीर हे रिलॅक्स करत जाणार आहोत, डोक्यापासून पायाच्या बोटांच्या नखापर्यंत. ही जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण आता आपल्या डोक्याकडे प्रवाहित करूया आणि आपल्या डोक्याचा जो भाग आहे सगळा आतला, मेंदू आणि मेंदूच्या बाजूचे सगळे अवयव, तिथे जो काही जडपणा किंवा दुखणं किंवा त्रास किंवा नको त्या गोष्टी या भरलेल्या दिसतायत, श्वासाद्वारे सगळ्या बाहेर पडतायत असा विचार करायचा आणि तिथे ही प्रेमरूपी ऊर्जा भरायची. आणि मग तुम्हाला एकदम तिथे शांत वाटेल. हळुवारपणे चेहऱ्याकडे यायचे आणि असाच आपण चेहरा स्कॅन करूया. कपाळ, भुवया, डोळे, अगणित त्रास देतो आपण डोळ्यांना, त्यांना शांत डोळे बंद करून बसा म्हटलं तरी सुद्धा आपले जे आयबॉल्स, बुब्बुळ असतात ते कंटिन्युअसली हलतात आणि कधी एकदा डोळे उघडतोय हे जे फिलिंग येते त्याच्यावरती थोडंसं काम करूया. आपल्या डोळ्यांच्या मागचे जे स्नायू आहेत तिथे ही एनर्जी प्रवाहित करायची आणि त्या स्नायूंना आधी रिलॅक्स करूया आपण, की जे कदाचित आपल्याला दिसत नाही, आपल्याला माहिती नाहीत. तर त्या स्नायूंना रिलॅक्स करायचे आणि मग आपले डोळे शांत झालेत का, आपल्या पापण्या अशा मस्त त्या डोळ्यांवरती पहुडल्यात का शांतपणे. प्रॅक्टिस नंतर तुम्हाला डोळे उघडायची सुद्धा इच्छा होत नाही अर्ध्या तासाने, इतकं त्या डोळ्यांना शांत राहायला आवडतं. हळुवारपणे आपण कानांकडे जाऊया. रोज नको त्या बातम्या, रोज नको त्या न्यूज, रोज नको त्या आवाजांचा भडीमार, फक्त अत्याचार आहे हा. पण आपण सॉरी म्हणायची सुद्धा तसदी घेत नाही. आपले अवयव मात्र दिवस रात्र काम करत राहतात. त्या कानामधली जी काही साचलेली ऊर्जा आहे त्या सगळ्या ऊर्जेला बाहेर जाऊ देऊन त्यांच्यासोबत संवाद करून त्यांना रिलॅक्स करूया. प्रत्येक शरीरातल्या अवयवाला जेव्हा आपण त्याच्याकडे लक्ष देतोय हे जरी जाणवतं तेव्हा तो खुश होतो.
हे लहान मुलांसारखं असतं. असंच आपल्या गालांकडे बघा, गाल, हनुवटी आणि नाक. नाकाद्वारे श्वसन करत पूर्ण श्वसन नलिका, की जे आपले फुफ्फुस आणि फुफ्फुसांच्या खाली आपले जे डायफ्रॅम्स म्हणून एक मसल असतो, तिथपर्यंतही आपला जो श्वास आहे तो न्यायचा आहे. छाती रुंदावत श्वास घ्यायचा आहे. खांदे थोडे मागे ढकलायचे श्वास घेताना, आणि ज्यावेळेस श्वास सोडतोय त्यावेळेस खांदे पुढे येऊ द्यायचे. ज्यावेळेस तुम्ही असं श्वसन करता त्यावेळेस तुमचे लंग्स जे आहेत ते पूर्णपणे काम करत असतात, आणि त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो, आणि या काळात तर नक्कीच होतो. श्वसन पूर्णपणे स्वच्छ आणि छान ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये येतोय, आणि जे काही अडथळे आहे, जे काही प्रॉब्लेम आहे, ते सगळ्या गोष्टी श्वासासोबत बाहेर जाऊ द्यायच्या. आणि हळुवारपणे आपण आपल्या तोंडाकडे येऊया. ओठ, आपले जबडे, थोडस लक्ष द्या जबड्यांकडे, आणि तिथे किती घट्टपणा आहे ह्याचा विचार करा. आता मी सांगते ते करून बघा, आणि किती जणांना शांतपणे पटकन करता येतंय ते मला सेशन नंतर नक्की सांगा. ओठ बंद ठेवायचे, आणि वरचे दात आणि खालचे दात एकमेकांना टच न करता उघडं ठेवायचं ते तोंड. ओठ उघडायचे नाहीत. खालचे दात आणि वरचे दात वेगळे करायचे, आणि जी जीभ आहे ती खालच्या दातांच्या मागे निवांत ठेवायची, खाली रिलॅक्स. ती दातांना टच होत नाहीये, वरच्या दातांना टच होत नाहीये, टाळूला टच होत नाहीये, कुठेच नाही. आणि या पोझिशन मध्ये आपले जबडे ठेवले की जे आपले जबड्यांचे जॉईंट्स आहेत कानाच्या इथले, तिथे किती रिलॅक्स वाटतंय ह्याचा आनंद तुम्हीच घ्या. आणि ही पोझिशन थोडा वेळ ठेवायचा प्रयत्न करा. आणि ह्याच्या सोबत आपण आपल्या घशाकडे बघूया. स्वरयंत्र अगणित छळतो, ओरडतो, त्याच्याशीही संवाद साधून धन्यवाद मानून त्याला रिलॅक्स करूया. आणि जे काही इरिटेशन किंवा दुखणं आहे ते जाऊ देऊ, आणि तिथे फक्त या प्रेम ऊर्जेने हे सगळे अवयव आनंदित करूया. आता थोडस आपल्या खांद्यांकडे वळूया, मान आणि खांदे. आता मी तुमच्या सगळ्यांच्या मागे उभी आहे असा विचार करा, आणि तुमच्या सगळ्यांच्या खांद्यावरचं 100 किलोचं ओझं उचलून मी खाली ठेवते. कसं वाटतंय? एकदम रिलॅक्स. तसे खांदे खाली पडू द्यायचे, आणि हलकं वाटतंय का याचा विचार करा. लहानपणापासूनच्या नको त्या जबाबदाऱ्या, आपल्या स्वतःच्या अपेक्षा, दुसऱ्यांच्या अपेक्षा, जगाच्या अपेक्षा, सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं, ह्याच्यात मी कोण हे पूर्णपणे हरवलेलो आपण. त्या अपेक्षा वावगे आहेत असं मी अजिबात म्हणत नाहीये, पण आता फक्त बाजूला ठेवूया, आणि आता मी कोण ह्याचा विचार करून नंतर आपण त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकणार आहोत जर आपल्याला आपली जाणीव असेल तर. त्यामुळे ते तुमच्या बाजूलाच आहेत त्या सगळ्या गोष्टी. त्या आपण झटकून टाकतोय, फेकून देतोय वगैरे अजिबात नाही. हळुवारपणे हाताकडे लक्ष द्या. आपले खांदे, खांद्यापासनं आपल्या बोटांपर्यंत, तळव्यांच्या बोटांपर्यंत ही सगळी ऊर्जा प्रवाहित करा. आणि तिथे जो काही जडपणा आहे
जे काही दुखणं आहे ते जाऊ द्यायचे. ज्यावेळेस आपण श्वास सोडतो त्यावेळेस. आणि बघा तुम्हाला छान वाटते की नाही. आता जर मी तुमचा हात उचलला तर तो पटकन उचलला जाईल. जसं लहान मुलांचा आपण हात उचलतो तर तो किती अलगदपणे आपण उचलू शकतो, तसा हलकेपणा हवा आपल्या शरीरामध्ये. की हा कोण मला हात लावणारा, कोण माझा हात टच करतंय. ही जी कायम भीती आपण शरीरामध्ये ताठपणा आणतो त्याच्यासाठी. सो हा ताठपणा जर सोडला तर शरीरामधली जी ऊर्जा आहे ती सगळीकडे छान प्रवाहित होते. असंच आता पाठीकडे लक्ष देऊया. पाठीचा कणा, वरची पाठ, मधली पाठ, कंबर आणि आपला पार्श्वभाग. इथनं ही सगळी ऊर्जा प्रवाहित होऊ द्या. भरपूर प्रमाणात ऊर्जा इकडे येतेय. आणि जिथे कुठे अडथळे आहेत, जिथे कुठे जडपणा आहे, तो जडपणा निघून जातोय. आणि तिथे छान हलकं वाटतंय याचा अनुभव घ्या. आणि रिलॅक्स व्हा. असंच आपण आपल्या शरीराचा पुढचा भाग बघतोय. छाती आणि फुफ्फुस म्हणजे हृदय आणि फुफ्फुस आपले झालेले आहेत. छातीचा उरलेला भाग आणि पोटातले सगळे अवयव. भलेही प्रत्येकाची जागा आपल्याला माहिती नसली तरी सुद्धा सगळे अवयव ह्यांच्यामधनं ही एनर्जी फ्लो करायची आहे. ही ऊर्जा सगळीकडनं फिरू द्यायची आहे. आणि तिथे जिथे कुठे अडथळे आहेत, जिथे कुठे आपल्याला वाटतंय की जडपणा आहे, इम्बॅलन्स आहे आपल्या शरीरामध्ये, असंतुलन, त्या सगळ्या गोष्टींचं संतुलन निर्माण करत ही ऊर्जा बाकी सगळ्या ऊर्जेला बाहेर पडायला मदत करतेय. आणि आपण एकदम शांत फील करतोय. असंच आपल्या पायांकडे लक्ष देऊया. आपल्या मांड्या, गुडघे, गुडघ्यांचा मागचा भाग, पिंढऱ्या, नडगी, पायांचे घुटे आणि आपले पावलं. या सगळ्यांमधनं ही ऊर्जा प्रवाहित करायची. आणि जो काही जडपणा, जे काही दुखणं जिथे कुठे जाणवतंय तिथून ते दुखणं बाहेर पडतंय. आणि या ऊर्जेमुळे तिथे फक्त प्रसन्न आणि प्रफुल्लित ऊर्जा तयार होतीये किंवा तिथे भरून राहतीये याचा अनुभव घ्या. आणि छान अशी रिलॅक्स्ड हलकेपणा जाणवतोय बॉडीला. अजून थोडंसं आत घेऊन जाते. मी तुम्हाला काउंटिंग देणार आहे. त्या काउंटिंग वरती तुम्ही जसं काही एक एक पायरी उतरत आपण खोलवर शांततेत जातोय, शरीराच्या शांततेत, याचा अनुभव घ्या. एक पायरी आत जातोय असा विचार करा आणि जा. आणि हे सगळं करते वेळेस मनात खूप सारे विचार येत असतील. अजिबात त्यांना डावलायचं नाही. हे कशाला मला त्रास देतायत हेही करायचं नाही. त्या विचारांना फक्त येऊ द्यायचं आणि जाऊ द्यायचं. त्या विचारांच्या मागे धावायचं पण नाही आणि त्यांना येऊ नका म्हणून रेजिस्ट पण करायचं नाही. सो जे काही होतंय त्या विचारांचं होऊ द्या. विचार येणं हे आपण जिवंत असण्याचं लक्षण आहे. त्यामुळे मला विचार न करता शांतपणे बसून मेडिटेशन करता येत नाही वगैरे वगैरे, हे सगळं त्याच्यात काहीही तथ्य नाही. विचार येणार, फक्त त्या विचारांच्या मागे धावायचं नाही आणि आला की त्याला जाऊ द्यायचं. जसं काही पुढे आपल्या फिल्म सुरू आहे. एक फ्रेम आली गेली, दुसरी फ्रेम आली गेली. आपण आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आणि शरीरामध्ये जी शांतता आहे ती अनुभवायची. हळुवारपणे
मी जेव्हा काउंट देतेय तेव्हा एक एक पायरी तुम्ही खाली जाताय असा अनुभव घ्या. 10, 9, 8, 7, 6. शरीरातला प्रत्येक बारीक स्नायू हा आता सध्या रिलॅक्स होतोय. 5, 4, 3, 2 आणि 1. आता या क्षणाला शरीरातला प्रत्येक बारीक तुमचा कण, ज्याला आपण अणु रेणू म्हणतो, ते सगळे शांतपणे स्वस्थपणे एन्जॉय करतायत, रिलॅक्स होतायत. आपल्या प्रत्येक अणुरेणूंमध्ये एक फ्रिक्वेन्सी असते, कंपन असतं. सो ते कंपन एकदम परफेक्टली चालू आहे, की ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये पूर्ण शांतता आपण अनुभवतोय. आणि याच शांततेमध्ये आता एका मस्त छानशा समुद्रकिनारी आहोत असा विचार करा. शांत समुद्रकिनारा आहे. अथांग पाणी दिसतंय, निळशार पाणी. हळूवार लाटा आहेत, त्या लाटांचा हळूवार आवाज येतोय तुम्हाला. पायाला जी वाळू स्पर्श करतीये, तो स्पर्श पण अनुभवा. कसं वाटतंय मला? एक स्वप्नवत असं हे वातावरण आहे, जिथे तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करायला येणार नाहीये, पण तेवढंच तुम्हाला तिथे सुरक्षित सुद्धा वाटतंय. तुम्ही छान मस्त एकटे भटकताय तिथे. त्या वाळूवरनं हळूहळू जात असताना पुढे एक छानसा असा एक तुम्हाला खडक दिसतोय. त्या खडकाशी तुम्ही पाठीला आधार घेऊन रेलून बसलायत. त्या खडकाचा पाठीला स्पर्श अनुभव. त्या खडकाचा कलर काय आहे? काळा आहे, राखाडी आहे, ते फिक्कट पिवळा आहे, पांढरा आहे, कुठलाही जो काही तुम्हाला दिसतोय, त्या खडकाचा आधार घेऊन तुम्ही मस्त बसलायत. आणि ते पाणी, ती हवा, तो समुद्राचा एक टिपिकल वास असतो, थोडासा खारट, तो वास अनुभवा. आणि हे जे शरीर आहे ते तिथे शांतपणे रिलॅक्स होऊन एन्जॉय करते. आणि आपण जो आपण म्हणतो आपलं स्वत्व किंवा माझं बीइंग जे आहे ते या शरीराच्या परे आहे. कारण की आपण या जन्मामध्ये हे शरीर घेऊन आलोय, पण आपण जे आपलं स्वत्व आहे ते खूप मोठं आहे, त्याचा अनुभव घेऊया. तर ऊर्जा स्वरूपात तुम्ही आता मोठे होताय. तुमचं शरीर इथेच आहे समुद्रकिनारी, तुम्ही मात्र मोठे होताय. आणि तुम्ही त्या समुद्र किनारा किंवा त्या समुद्राच्या आकाराचे बनलायत. वरून कुठून तरी तुम्ही त्या समुद्रामध्ये बघू शकताय, त्याच्यातलं जे काही मासे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला आरामात दिसतायत. तुम्ही एकदम मोठ्या आकाराचे झालायत. असंच आपल्याला अजून आकार वाढवत मोठं व्हायचंय. हा समुद्रकिनारा ज्या कुठल्या गावात आहे किंवा शहरात आहे, त्या शहराच्या साईजचे बनवूया. तिथल्या सगळ्या बिल्डिंग्स, रस्ते, वाहनं, झाडं, सगळं काही तुमच्या आत आहे आणि तुम्ही भले मोठे झाला आहात.
असंच मोठं होत होत आपण आपल्या भारता एवढं होऊया ह्यूज, ज्याला म्हणू आपण मॅसिव्ह, आणि अजूनही मोठं व्हायचंय. आपण या पूर्ण आपल्या आशिया खंड एवढं होऊया. तुम्हाला असा भास होईल की मी खूप मोठा 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 होत चाललोय आणि माझा आकार असाच रुंदावत राहतोय. असंच मोठं होत आपण या जगाच्या आकाराचे होतोय. सगळे देश, समुद्र, पाणी हे सगळं तुमच्या आत आहे आणि तुम्ही पृथ्वी बनलायत, की जी आपली धरणी माता आहे, पृथ्वी आहे, तिच्या एवढे बनलायत. आजूबाजूचे सगळे ग्रह तारे तुम्हाला दिसत आहेत. त्या ग्रह ताऱ्यांकडनं तुमच्याकडे भरपूर ऊर्जा येते. त्या ऊर्जेला पण आत सामावून घ्या आणि असंच मोठं होत 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 आपण हे जे आपलं सूर्यमंडळ आहे त्या सूर्यमंडळा एवढं होतोय की ज्यामुळे सगळे ग्रह तारे हे आपल्या आत आहेत आणि आपण खूप मोठे झालोत. अजूनही मोठे होऊ शकतो. ह्या ज्या आपल्या आकाशगंगा आहेत, माहिती असलेल्या नसलेल्या, त्या सगळ्या आकाशगंगांना आत सामावून घेऊन हे जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडाच्या शेवटच्या टोकापर्यंत आपण पोचतोय, की ज्याला कुठलाही आकार नाही, ज्याला कुठलाही साईज नाही, अशा अनंत आकारामध्ये तुम्ही आहात. आणि तुमचं जे हे अनंत रूप आहे त्याचा अनुभव घ्या. आणि या अनंत रूपात असताना तुमच्या शरीरामध्ये असलेली कुठलीही व्याधी, डायबिटीज असू दे किंवा अजून कुठली व्याधी असू दे, त्या व्याधीकडे जर तुम्ही बघितलं तर त्या व्याधीचा आकार केवढा असेल बरं? छोटासा एक कण. आणि आपल्या या अनंत रूपाकडनं जर आपण या कणाकडे बघितलं तर त्याच्यावरती काम करण्याची ऊर्जा किंवा त्या कणाला ब्रह्मांडात सोडून देण्याची ताकद ही नक्कीच आपल्यात आहे. सो हा विचार करूया आणि या अनंत रूपातनं आपण आपल्या पृथ्वी मातेला आणि या पृथ्वी मातेवरच्या प्रत्येक जीवासाठी किंवा प्रत्येक वस्तूसाठी खूप सारं प्रेम पाठवू. सो तुम्हाला असं तिथून फील करायचंय त्या अनंत रूपातनं मी सगळ्यांवरती प्रेमाचा वर्षाव करतेय, वर्षाव करतोय आणि सगळ्यांसाठी फक्त सुख कशी मिळेल ह्याची इच्छा व्यक्त करूया. प्रत्येक जण हा आनंदी असावा, सुखी असावा. आणि आता आपल्या या मीटिंग मध्ये जे कोणी लोक आहेत ते तर नक्कीच आपल्याकडे प्रेम पाठवत आहेत. त्यामुळे तेच प्रेम आपण पण अनुभवूया, की माझ्याकडे जे प्रेम येतंय ते मी घेऊ शकतोय, त्याचा मी अनुभव घेतोय किंवा ते माझ्या आत मी सामावून घेतोय. मस्त. हळुवारपणे त्या अनंत रूपात राहूनच आपल्या श्वासाकडे लक्ष आणायचे. जे समुद्रकिनारी आपलं शरीर आहे त्या शरीरामध्ये आपण आहोत हेही अनुभवायचंय. लगेच संकुचित आकुंचित होऊ नका, कॉन्ट्रॅक्ट नाही व्हायचं. तसंच अनंत स्वरूपात राहून आपण आपल्या शरीरामध्ये येतोय
आणि हातांची बोटं आणि पायांची थोडी हालचाल करा. नजर खाली करा. कुणीही डोळे उघडून आता स्क्रीनकडे लगेच बघणार नाही आहेत. ज्यावेळेस मी तुम्हाला आता परत एकदा काउंटिंग देतीये, त्या प्रत्येक काउंटला प्रत्येक जण डोळे उघडून बंद करतंय. 1 डोळे उघडा आणि बंद करा. 2 डोळे उघडा आणि बंद करा. नजर खाली आहे अजूनही. डोळे बंद करा आणि उघडा. आणि मग हळूवार दोन्ही हात एकमेकांवरती घर्षण करून त्याच्यातला गरमपणा जेव्हा तुम्हाला जाणवेल त्यावेळेस ते छान हात डोळ्यांवरती ठेवायचे. तेच हात आपल्या शरीरावरनं सगळीकडनं फिरवूया हळूवारपणे, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या शरीराचा अनुभव होतो परत. आणि मग साईडला दुसरीकडे बघून डोळे उघडा. सगळीकडे हळुवारपणे नजर फिरवा. तुमच्या रूम मध्ये, बाहेर, जिथे कुठे तुम्हाला नजर फिरवता येईल ती नजर फिरवा. एखाद घोट पाणी प्या आणि त्यानंतर हळुवारपणे स्क्रीनकडे बघा. चेहऱ्यावरती एक छानसं हास्य, शरीरामध्ये शांतता, याचा अनुभव घेत मग आपण शेअरिंग सुरू करूया. गुड. आणि सगळ्यांना थँक्यू, धन्यवाद की शांतपणे सगळ्यांनी ऐकलं, केलं. तुम्हाला छान वाटलं असेल अशा विश्वास करते. पण कुणाला काही प्रश्न असेल तर आपण घेऊया. अदिती आहेस का? हो ताई आहे. ओके. कसे घेणार आहोत प्रश्न आपण? कारण की चार्ट मध्ये भरपूर दिसतंय मला. चॅट मध्येच प्रश्न टाकू दे, आपण मंदावन घेऊयात. बर. चार्ट मध्ये मला वाटतं आधीचे सगळे ते वेलकम वगैरेच आहे. हा. आणि काही जणांचा नंतर होता आवाज येत नाहीये. पण मला वाटतं आवाज, तुला पण आवाज येत नव्हता माझ्यामध्ये? आवाज क्लिअर होता. अच्छा. हा, तो आवाज येतोय असं लिहिलं होतं. तुम्हाला काही प्रश्न असले तर तुम्ही चॅट मध्ये टाका, आपण वन बाय वन घेऊयात. हँडरेज पण आहेत लोकांचे. सो हँडरेज पण हवं असेल तर घेऊ शकतो. नोकिया C3 कोण आहे? नोकिया C3 तुम्ही अनम्यूटच आहात, बोललात तरी चालेल. वंदना सोनई, त्यांचा पण हँडरेज आहेत. तुम्हाला प्रश्न आहे का? वंदना मॅडम, तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा. कारण दोघांचे हँडरेज दिसले मला, म्हणून मी विचारलं. बाकीच्यांनाही अनम्यूट करून प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. फक्त एका वेळेस एक जण बोललात तर मग आवाज ओव्हरलॅपपणाने. कल्याणी, तुम्हाला बोलायचंय का? तुम्ही अनम्यूट झालात. संगीताताई, गजेंद्र ढाकेंनी टाकलंय की कॉन्सन्ट्रेशन होत नाही, माइंड मध्ये विचार येत होते. बर. त्याच्यासाठीच मी मध्ये एक बोलले होते तुम्हाला की श्वासावरती लक्ष केंद्रित करा आणि आपल्या बॉडीमध्ये जी काही शांतता आपण अनुभवतोय त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. हे होतं, हे बऱ्याच जणांचं होतं. त्यामुळे थोडी प्रॅक्टिस केली की नंतर मग थोडे थोडे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायची सवय लागते. त्याच्या मागचं मेन कारण हे असतं की आपल्याला इतका वेळ डोळे शांत बसून आजूबाजूच्या जगावरती, आपल्या वातावरणावरती विश्वास ठेवायचीच इच्छा नसते. ओके. आपण इनसिक्युअर फील करत असतो कायम. त्यामुळे मी सुखरूप आहे का, मी सुरक्षित आहे का, या भावना, हे विचार आपल्या मनात सारखे जेव्हा येतात त्यावेळेस आपल्या मनातले विचार अजून वाढतात. ओके. सो त्याच्यावरती काम करता येतं. हळूहळू सवय होते त्याची. सो इन केस जर तुम्ही कुठलंही मेडिटेशन करा, असं काही नाही की माझ्यासोबतच केलं पाहिजे. पण 21 दिवसाच्या प्रोग्राम मध्ये बऱ्याच जणांना हा अनुभव आहे की नंतर नाही होत असं. एक 8-10 दिवसानंतर त्यांचं कमी होतं. स्क्रीन कोणतं माझं आणून दाखव, मेन स्क्रीन रे. हे काहीतरी वेगळंच झालं. संगीताताई, अर्चना निकुंजताई म्हणतात की आय गॉट लॉट ऑफ स्वेटिंग. हो. ओके.
स्वेटिंग होतं, कारण की एनर्जी खूप रिलीज होत असते आपल्या शरीरामधनं, त्यामुळे बऱ्याच जणांना स्वेटिंग होतं. त्यामुळे स्वेटिंग झालं तरी, म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना सांगितलं की पाणी प्यायचे. सेशन झाल्यानंतर पाणी प्या. स्वातीच ना, मस्त एक ग्लास भरून पाणी प्या. ओके. काही जणांना थोडासा थकवा जाणवू शकतं. थकवा जाणवला तरी आता संध्याकाळ आहे, मस्त जेवण करून झोपून जा. कोणाला जर थोडंसं गोड खायची इच्छा झाली तर गोड खा. आता तुम्ही सगळेजण डायबिटीज वाले आहेत, त्यामुळे तुमच्या डाएट प्रमाणे तुम्ही फॉलो करा. ओके. अदरवाईज थोडंसं मीठ किंवा पाणी हे भरपूर प्या आज. ओके. पाणी तर भरपूर प्यायला काहीच हरकत नाही. अजून कोणीतरी विचारलंय की मध्ये झोप येत होती. झोप येते. ओके. कारण की आपल्या म्हणजे सायंटिफिकली सांगते की आपल्या ब्रेन मध्ये ज्या वेव्स असतात, आपलं ब्रेन जे फ्लक्च्युएट होतं, नॉर्मली जेव्हा आपण जागी असतो त्यावेळेस आपण बीटा स्टेट मध्ये म्हणतो त्याला. सो त्या बीटा वेव्स असतात, आणि झोप यायच्या आधीचा जो काळ असतो किंवा सकाळी उठल्यानंतर जो असतो, ती आपली अल्फा स्टेट असते की जिथे फ्रिक्वेन्सी ती मंद असते. सो मेडिटेशन मध्ये हे खूपदा होतं की खूप जण अल्फा स्टेट मध्ये जातात, आणि अल्फा स्टेट मध्ये हिलिंग अजून छान होतं. त्यामुळे बी हॅपी की तुम्ही त्या मोडमध्ये होतात. त्यामुळे शरीरामध्ये अजून छान बदल होतात त्याच्यामुळे. सो त्यामुळे त्याला काही चुकीचं मानण्याची गरज नाहीये. मॅडम बोला राजेंद्र सर. हिलिंग साठी योग्य वेळ कोणती? असं काही नाही सर, कुठल्याही वेळेस हिलिंग होऊ शकतं. ओके. म्हणजे माझ्या बॅचेस ह्या कधीही दिवसभरात चालतात. दुपारी मी जेवणानंतर वगैरे पण बॅचेस घेतलेल्या आहेत, पोटभर जेवण. आता माझी रात्री जेवण झाल्यानंतर 9 वाजता बॅच असते. सगळेजण जेवण करून बसतात, त्यामुळे उपाशापोटी किंवा सूर्योदयाच्या आधी वगैरे केलं पाहिजे असं काही नाहीये. हिलिंग नॉर्मली कधीही करता येऊ शकतं. मेडिटेशन सकाळी ह्याच्यासाठी म्हणतात सगळेजण करावं, कारण की आपले विचारचक्र सुरू व्हायचे असतात. त्यावेळेस आपण थोडंसं शांत असतो, अल्फा स्टेट मध्ये असतो. तुम्ही मेडिटेशन रात्री जस्ट झोपायच्या आधी जरी केलं तरीही ते तेवढंच इफेक्टिव्ह असतं जेवढं सकाळी उठल्या करता. म्हणजे तीही स्टेट तुमची अल्फा स्टेट असते. ओके. सो त्यामुळे हिलिंग कुठल्याही वेळेस करू शकतो आपण, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. संगीताताई, भक्ती मॅडम म्हणतात की बॉडी रिलॅक्स होत नाही. बरं. आणि आशा मॅडमचं म्हणणं आहे की शरीर जड झालं, मुंग्या येत होत्या. बरं. शरीर जड झालं करताना झालं असणार आहे. आता जर शरीर जड नसेल तर टेन्शन घेण्याची जरूरत नाहीये, कारण की एनर्जी सोडताना आपण खूप सारे आपले रेझिस्टन्सेस असतात. बेसिकली आपण कुठेतरी असं धरून ठेवलेलं असतं, ते आपल्याला जाऊ द्यायचं नसतं. त्यामुळे कधी कधी जडत्व जाणवतं. पण एकदा मेडिटेशन संपलं की तुम्हाला नॉर्मली शांत आणि हलकं वाटतं. ह्याच्याशिवाय आत्ता पण जडपणा असेल तर थोडे डोळे शांत करून परत एकदा बसा आणि पाणी प्या. ओके. पाणी प्यायल्यानंतर तुम्हाला 2 ते 5 मिनिटात तुम्हाला नॉर्मल वाटायला हरकत नाही. ओके. येस. आणि अजून एक प्रश्न कुठला म्हणाली होतीस तू अदिती? बॉडी रिलॅक्स होत नाही. बॉडी रिलॅक्स होत नाही, कारण की जसं मी म्हटलं तसं ना, की आपल्याला सवयच नाहीये ना शरीराकडे लक्ष द्यायची. राईट. मी जे म्हटलं ते की मी आता तुमचा हात उचलतीये तर हात उचलू द्या मला. नाही ना, आपल्याला विश्वासच नाहीये की आपण कोणावरती तरी पटकन विश्वास टाकू शकतो. त्यामुळे बॉडी रिलॅक्स करणं ही प्रोसेस शिकावीच लागते. ओके. ज्यावेळेस मी 20 वर्षापूर्वी पहिल्यांदा एक विवेकानंद केंद्राचं मेडिटेशन करायला गेले होते, त्यावेळेस मी असे असायचे. माझे डोळे असे लपलप करायचे. मला डोळे बंद करून बस म्हटलं की. मी ट्रेनमध्ये झोपू शकायचे नाही बर्थवरती. इतका अस्वस्थपणा आपल्यात असतो, कारण की आपण जगावरती विश्वासच ठेवत नाही. तर ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस आपण करत राहिलो की ह्या सगळ्या ह्याच्यातनं आपण येतो बाहेर आणि छान वाटतं. येस. स्मिता मॅडम काहीतरी म्हणतायत, मी रेकी शिकले आहे, त्याचा फायदा झाला खूप. व्हेरी गुड. आणि स्वतः शिकला भरपूर फायदा होतो. अजून काही प्रश्न असले तर एक 5 मिनिटात घेऊयात आपण. हो. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. 5 मिनिटं आपण अजून थांबूयात ऑनलाईन. आणि हवं असेल तर तोपर्यंत मी तुम्हाला थोडंसं, जे मी 21 दिवसाचं बोलले, तर 21 दिवसाच्या त्या बॅचेस माझ्या कंटिन्युअसली चालू असतात. आणि आदिती मॅडमचा नंबर तुमच्या सगळ्यांकडे आहे. त्यामुळे म्हणजे आदिती मॅडमना वाटतंय की मला त्रास नाही द्यावा, त्यामुळे आदिती मॅडम तुमच्यासोबत ते सगळं कोऑर्डिनेशन करून तुम्हाला जर हवं असेल तर आपण आपल्या बॅचेस वेळ ठरवून माझ्यासोबत त्या बॅचेस करू शकू. अर्ली मॉर्निंग माझी पहिली बॅच सुरू होते ती 5:30 ला. 5:30 ते 6:30 असते.
मग एक 7 ते 8 असायची. नंतर ती आता सध्या 2-3 दिवस झाले बंद झाली आहे. आणि संध्याकाळी असतात, रात्री असतात बॅचेस. दुपारी सुद्धा घेतलेल्या आहेत. मी एका पोलीस कमिशनरच्या स्टाफसाठी बॅच घेतली होती. सो ते सगळेजण 1-1:30 वाजेपर्यंत कोर्टाची कामं वगैरे असं सगळं भरपूर काम असतं त्यांना. त्यामुळे त्या मॅडमनी मला रिक्वेस्ट केली होती की आपण 22 जण होते त्या बॅचमध्ये, की आपण दुपारी 2 ते 2:45 असं घेऊया. सो बरेचदा असं व्हायचं की ते लंच सोडून उशीर झालाय पण आपल्याला हे सेशन करायचंय करून ते सेशनला बसायचे आणि 2:45 नंतर जेवायचे. सो अशा प्रज्ञाशील करुणा म्हणजे काय? प्रज्ञाशील करुणा. हा संदेश तुम्ही मला विचारताय? हो हो. ओके. हा प्रज्ञाशील करुणा इंग्लिश मधनं सांगितलं तर कळेल. मराठीतला खूपच जड शब्द आलाय. आपण जे इंग्लिश मध्ये बोलतात तेच मराठीमध्ये आहे. हा सो म्हणजे काय आहे ना, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की ग्रॅटिट्यूड वेगळं. ओके, ग्रॅटिट्यूड मध्ये असा ग्रॅटिट्यूड म्हणजे काय ग आदिती? आपण परवा बोललो होतो शब्द याच्यावरती. आभार व्यक्त करायचे. नाही, आभारपेक्षाही पुढचा शब्द आहे त्याला अजून. कृतज्ञता. कृतज्ञता. या कृतज्ञता. सो कृतज्ञतेमध्ये राहणं हे खूप महत्वाचं आहे. जे मगाशी भाग्येश सर पण बोलले, डॉक्टर जेव्हा बोलले त्यावेळेस. म्हणजेच प्रज्ञा म्हणजेच तथास्तु. हा नाही, तथास्तुचं थोड्याशा वेगळ्या अजून भावना असतात. ओके, कृतज्ञता म्हणजे आपण ऍक्च्युली आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान मानत की जे काही घडतंय, जे काही येतंय माझ्यापर्यंत त्याचे कायम आभारी राहतो आपण. ओके, सो त्या याच्यात राहणं खूप गरजेचं आहे आणि प्रेम देत राहणं हे खूप महत्वाचं आहे. सो त्यामुळे मी जे सांगते ते की श्वास घेताना आपल्या शरीरामध्ये प्रेम येतंय आणि ज्यावेळेस आपण श्वास सोडतोय त्यावेळेस आपण कृतज्ञतेमध्ये आहोत. ती कृतज्ञता व्यक्त करत श्वास सोडणं, ह्या गोष्टी केल्या की खूप सारे फरक होतात आपल्या आयुष्यात. निगेटिव्ह थॉट्स येत असतील तर काय प्रश्न आहे? निगेटिव्ह थॉट्स येत असतील तर त्यांना घालवण्यासाठी काय करावं रेग्युलरली? मेडिटेशन केलं की रेग्युलरली असे थॉट्स येत नाही, कारण की आपण आपल्या फक्त चांगल्या गोष्टींकडे, कुठलीच ऊर्जा ही चांगली किंवा वाईट नसते. आपल्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग आहे की नाही आता त्याच्यावरनं आपण चांगलं वाईट ठरवत असतो. ओके, मी साधं उदाहरण देते लोकांना की राग, आपण म्हणतो की राग चांगला नाही येणं. ओके, पण प्रत्येक पालकांना माहिती आहे की आपल्या मुलांसोबत काम करताना थोडंसं रागवलं की कधी कधी मदत होते, किंवा आपल्यासोबत ऑफिसमध्ये काम करताना सुद्धा थोडंसं कधी कधी रागाचा स्वर आणला की काही कामं नीट होतात. म्हणून मग राग वाईट आहे की चांगला आहे? तर नाही, त्यावेळेस तो गरजेचा होता का, त्यावेळेस तो आपल्याला वापरता आला का व्यवस्थित, आणि त्याच्यानंतरचे जे काही आपण नाटकं करतो ना की अरे च्या मी उगाचच रागवलो, मला किती त्रास होतोय, आणि ते गिल्टी फील होणं जे म्हणतो आपण, त्या सगळ्या गोष्टी जर होत नसेल आणि त्याच्यामुळे जर आपण कोणाला इजा किंवा दुखापत करत नसू इमोशनली फिजिकली, ओके, तर तेही इमोशन कधी कधी किंवा तेही थॉट्स कधी कधी चुकीचे नसतात. त्यामुळे कुठलीच ऊर्जा ही चुकीची किंवा वाईट नसते. त्यामुळे हाऊ टू स्टॉप ओव्हर थिंकिंग. बरं, एक तुम्हाला टूल देते मी छान. या मी एक ऍक्सेस कॉन्शियसनेस म्हणून ऑर्गनायझेशन आहे अमेरिकन, त्यांच्या बऱ्याच मी एनर्जी वरती काम करते, बरेच प्रोसेसेस करते त्यांच्या मी. सो त्यामध्ये पहिल्या क्लासमध्ये आम्हाला हे शिकवतात की आपल्या जे थॉट्स, फिलिंग्स आणि इमोशन्स म्हणजे ज्या आपल्या भावना आणि विचार हे सगळे जे आपल्या मनात येतात त्याच्यातले 98% हे आपले नसतात. मग कोणाचे असतात? तर ते आपल्या आजूबाजूचे कोणाचेही असू शकतात. त्याच्यात सोपं उदाहरण मी हे देत असते की आपण मूव्ही बघताना किंवा सिरियल बघताना सुद्धा कधी कधी आपल्या डोळ्यात पाणी येतं, किंवा आपल्या पुढे जर कोणी रागवलेलं असेल तर आपणही रागवतो. घरात काही भांडण चालू असेल तर आपलं त्याच्याशी देणं घेणं नसलं तरी आपण चिडतो, कारण की आपण ती ऊर्जा पिकअप करतो. तर आपण स्पंज सारखे असतो की ज्याच्यात सगळं काही आपण आत घेत असतो. तर मग काय करायचं की जे आपलं नाहीये, ओके,
तर त्या गोष्टी कशा जाऊ द्यायच्या. ओके, सो ते मराठीमध्ये सांगते. खरं तर मराठीमध्ये ट्रान्सलेट करणं अपेक्षित नाहीये, इंग्लिश मधनं सांगते वाटल्यास. तर ऍक्सेस कॉन्शियसनेस मध्ये आम्ही म्हणतो की प्रत्येक तुमची जे काही तुमची विचार, जे काही तुमच्या भावना, ज्याचा तुम्हाला त्रास होतोय, त्या प्रत्येक भावनेसाठी, प्रत्येक विचारांसाठी तुम्ही हे म्हणू शकता, हू डज दिस बिलॉंग टू. हवं असेल तर मी हे इंग्लिश मधनं आदिती मॅडम कडे लिहून पाठवते, त्या ग्रुपवरती तुम्हाला टाकतील, जिथे कुठे तुम्ही त्या ग्रुपमध्ये आहात तिथे. हू डज दिस बिलॉंग टू, रिटर्न इट टू द सेंडर विथ कॉन्शियसनेस. ओके, म्हणजे हे कोणाचं आहे, ज्याचं आहे त्याला जागरूकतेपूर्वक मी परत पाठवतोय किंवा पाठवते. हे ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्या जे डोक्यात नको ते विचार, निगेटिव्ह विचार, ज्या भावना आपल्या मनात आहे, ज्याचा आपल्याला त्रास होतो, ह्या सगळ्या कमी होण्यासाठी मदत होते आणि खूप मदत होते. पण हे करणं महत्वाचं आहे आणि कधी कधी हे दिवसभर करणं महत्वाचं आहे. प्रत्येक थॉट, फिलिंग, इमोशनसाठी आपण हे करू शकतो. ओके, आणि हे इव्हन आपल्या शरीरामध्ये जर काही दुखणं असेल त्याच्यासाठी सुद्धा करू शकतो, कारण की आपण दुखणे सुद्धा ओढवून घेतलेले असतात. खूप जणांचे अनुभव असेल, आई वडिलांना बरं नाही वाटलं की लहान मुलं जेव्हा घरात असतात तेव्हा ते पण आजारी पडल्यासारखे दिसतात किंवा त्यांनाही थोडासा ताप येतो. लहान मुलं एनर्जी जास्ती पिकअप करतात, म्हणून आपण म्हणतो की त्यांना दृष्ट लागते. त्याचा अर्थच हा आहे की दुसऱ्यांच्या एनर्जीज त्यांनी ओढवून घेतलेल्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये आणि त्याचा त्यांना त्रास होतोय, ते मॅनेज करू शकत नाहीये आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या शरीरामध्ये ते दिसतं, जे आपणही करत असतो. ओके, फक्त आपल्याला वाटतं की आपली गंड्याची कातडी आहे आणि असं काही होत नाही, सगळं होतं जे लहान मुलांचं होतं तेच. ओके, संगीताताई, अजून एक प्रश्न आहे. हो. मेडिटेशन करताना सेल्फ इन्स्ट्रक्शन कशा मॅनेज करायच्या? विजय सावंत सरांचा प्रश्न आहे. सेल्फ इन्स्ट्रक्शन मॅनेज नाही करता येत. सेल्फ इन्स्ट्रक्शन देऊ पण नाही. मेडिटेशन करताना एकतर तुम्ही बाहेरून म्हणजे गायडेड मेडिटेशन लावायला हवं किंवा नुसतं म्युझिक लावायचं आणि शांतपणे श्वासावरती लक्ष केंद्रित करून आपल्या मनात जे काही विचार येत आहेत ते विचार सोडून, म्हणजे त्याच्याकडे फक्त निरपेक्षपणे बघणं, एवढंच करायचं. आणि जे काही वाटतंय ते शरीरामध्ये आपल्या डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत फक्त लक्ष देत जायचं आणि रिलॅक्स करत जायचं. इन्स्ट्रक्शन नाही देऊ शकत आपण स्वतःला. इन्स्ट्रक्शन दिलं की तुम्ही तुमच्या लेफ्ट ब्रेन मध्ये आहात आणि ज्यावेळेस डावा मेंदू काम करत असतो त्यावेळेस मेडिटेशन होत नाही. ओके, बरेचदा माझ्या मेडिटेशन मध्ये मी जेव्हा घेते, सडनली माझी इन्स्ट्रक्शन बदलते, कारण मी सुद्धा त्या ट्रान्समध्ये गेलेली असते. ओके, कारण की फक्त उजवा मेंदू हे सगळे कामं करू शकतं, त्यामुळे सेल्फ इन्स्ट्रक्शन देऊच नका. येस, थँक्यू संगीताताई. आणि आय थिंक प्रश्न नाहीयेत आता कोणाचे काही. सगळ्यांना Yes. छान शांत वाटत असणार आहे, आय एम शुअर. I know. तर कोणालाही काही संगीताताईंच्या विषयी काही विचारायचं असेल किंवा काही प्रश्न असले त्यांच्यासाठी, तर ते व्हॉट्सअप वरती ग्रुप मध्ये न टाकता मला पर्सनल वरती टाका, जेणेकरून तुमचा प्रश्न मिस होणार नाही आणि मी ते सगळे प्रश्न संगीताताईंच्यापर्यंत पोहोचवू शकेन. संदीप हो, काहीतरी थँक विचारतायत की सकाळी सकाळी निगेटिव्ह थॉट येतात आणि मग काय करायचं. तर हे आता जे मी सांगितलं, हू डज दिस बिलॉंग टू, रिटर्न इट टू द सेंडर विथ कॉन्शियसनेस, हे केलं तरी चालेल, खूप फरक होतो. किंवा सकाळी उठून तुम्हाला जे छान वाटतं, थोडंसं योगासनं, एखादं कुठलं तुम्हाला म्युझिक आवडत असेल ते ऐकणं, तुम्हाला जे ऐकून छान वाटतं त्या गोष्टी करा. त्याने केलं की थोडंसं कमी होतात या गोष्टी. ओके, हा, येस. चार्जेस बद्दल वगैरे मला वाटतं आदिती बोलेल तुमच्याशी. खूप नॉमिनल चार्जेस आहेत, सांगायचंय का आदिती? नाही, मी टाकेन पर्सनली सगळ्यांना, ज्यांना हवंय ओके, त्यांना. येस. या, ओके, sure. कारण की हा प्रोग्राम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं एवढ्या प्रामाणिक अपेक्षेनेच हे सगळं करतोय आम्ही. रेकी कंटिन्यू करायला का पाहिजे का? नक्की करा, का नाही? जे काही येतं ते सगळं करायचं. ओके, सगळ्या मोडॅलिटीज, 2-4 मोडॅलिटीज आल्या तरी त्याचं भेसळ करून वापरली तरी काहीही परिणाम होत नाही त्याचा एकमेकांवरती. नो साईड इफेक्ट्स एनर्जी वर्कचा. ओके, त्याचा झाला तर चांगलाच परिणाम होतो, वाईट काहीच होत नसतं एनर्जी वर्क मध्ये. त्यामुळे करा. रेकी आली तर रेकी करा, प्राणिक हिलिंग येत असेल तर तेही करा.
अजून तुम्हाला दुसरं कुठलं येत असेल मेडिटेशन्स सगळं करू शकता. Yes. Thank you Okay. so much. I Yeah. think we can stop. Yes. Yes. Yeah. Thank you, Sangeeta tai. Thank you. Thank you. Bye. Bye. थांबवू मीटिंग Yes. Yes. करू. ओके. हो. Thank you. तुम्ही क्लोज केले तरी चालेल. हा.